असे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावे न प्रीती. अंतकरणापासून बायको सुद्धा नाही महाराज. पोरग दारू पिऊन पडू द्या महाराज, बायको म्हणेल मरू दे तसाच लई नीच आहे. आईला मात्र दम निघत नाही महाराज. आणि जी आपल्याला पोटं मोडतं तिथं मात्र आमची बेजारी तिची इच्छा पूर्ण करायला, आणि जी आतल्या आत आपल्यासाठी कळवळ करते ना ती मात्र घराच्या बाहेर आहे. किती दुर्दैव महाराज आमचं. आपण आपल्या मुलाची, आपली आई आपली किती माया करते, आपले वडील आपली किती माया करतात हे जर पाहायचं असेल ना तर एक ठरवा, आपण आपल्या मुलावर जेवढं प्रेम करतो तेवढं ते करत असतील ना आपल्या आई बाप आपल्यावर, आणि तरी सुद्धा आम्ही घराच्या बाहेर काढायला लागलो का? संसार घेऊन माणसं मारायला लागली म्हणा. म्हणजे आम्ही काय करणार, साधनेमध्ये अडकलो, साध्य बाजूला राहायचंय. आणि नविदा भक्ती ही साधन आहेत म्हणून साधू संत विचार करतात की मनुष्य प्राणी साधनामध्ये अडकलेला आहे. त्याला साध्यापर्यंत जायचं असेल तर संसारावरच प्रेम कमी करण्याशिवाय त्याच्या पुढे गत्यंतर नाही. संपत नाही संसार माझा. म्हणताना मी म्हणतोय संसार दुःख मूळ दोही कडिंग विश्रांती नाही कोठे रात्र दिवस नाही संपत. आज मनस्कर तर नाही संपला. अजून जरी 100 जन्म घेतलं तरी जमीन संपणार आहे का? कांदा कधी संपणार आहे का? ज्वारी हे वर्षी नांगरली की पुढल्या वर्षी पेरावंच लागतंय ना. किती वर्ष चालणार आहे? प्रपंच न संपणारी गोष्ट आहे, संसार न संपणारी गोष्ट आहे. कितीही जन्म घ्या संपत नाही. पण आपणच विचार करायचा आहे मनाला सांगायचंय बाबा रे कुठवर धावतोय, कुठवर करणार. कोठे आहे तुझं ठाव घ्यावयासी धावा, कोठे तुझं ठाव घ्यावयासी धावा, मनात विसावा गेली आता. अरे त्या मनाला सांगा म्हणा, अरे कुठवर पळतो